टिक्का दाखव तुझा आरू. आरू टिक्का दाखव. जे जे पा जे जे. आरू इकडे पा. जे जे दाखव. इकडे पा इकडे पा इकडे पा. कालंका माता देवस्थान चिखलदरा जागृत देवी मंदिर. आज आम्ही इथे पोहोचलेलो आमच्या कालंका माता कुलस्वामिनी इथे. चैत्र महिन्यातला हा एक संपूर्ण ब्लॉग आपण इथे तयार केलेला आहे एकादशीचा घटस्थापनेचा. बघा आज आम्ही आलो आहे इथे कालंका माता देवस्थान चिखलदरा. हे बघा हे मंदिर असं टेकडावर वसलेलं आहे. इकडे नवीन बांधकाम सुरू आहे आणि हे इकडे मंदिराचा परिसर. इकडे झेंडा चढवणं सुरू आहे. देवी माता इकडे बजरंगबली स्थिर आहे. शंकरजीचं पिंड इकडे. आरक्षा आमची पाण्याच्या टाकीकडे जात आहे. घट मांडण्यासाठी आम्ही आज आलो आहे चैत्राचा. ह्या देवीची इथे पूजा झालेली आहे. हे होमकुंड आहे आमचं. इथे हवन पूजा होत असते. हे आमचे मुली इकडे झेंडा चढवणं सुरू आहे. आमचे मोठे भाऊजी आमच्या आरूचे बाबा इकडे. आरूचे काकाजी झेंडा चढवून राहिले. आरूची आजी इकडे बघून घ्या. इकडे आमची आत्या. इकडे साफसफाईचं पण काम सुरू आहे सोबत सोबत. आणि हे आहे मंदिराचा परिसर. आता इथे सुरुवात केली आहे आपण. मंदिराची घंटा वाजूया. आमच्या आत्या. तुम्ही किती वर्षापासून इथे मंदिराची पूजा करायला येत आहे देवीची पूजा करायला? हां आता लग्न झाले त्यापासून इथे येणं सुरूच आहे. अच्छा अच्छा. काही आता दिवस पुष्कळ दिवस लांब होते तर तेव्हा काही येणं होत नव्हतं. लहान लहान लेकरं वगैरे होते लई लांब राहत होतं तर 2-2, 3-3 वर्षानं यायचं. लग्न झाले तेव्हा सुरुवाती दसरा चैत्र येत राहत होती. आता पांढरकवड्याला आली तेव्हापासून तर दसरा चैत्र सोडत नाही. प्रत्येक वेळेस येते. आमच्या आत्याबाई त्यांच्या नातूसोबत आलेल्या आहे. हाय. ह्या आमच्या जाऊबाई ताई आहे. हाय करा. हे त्यांची मुलगी. छोटे छोटे मूलबाळ घेऊन इकडे सर्व दर्शनासाठी येत असतात. हे आमच्या देवीची पालखी आहे. झुला देवीचा पाळणा. आता आपण इकडे मंदिराची आरती बघूया. ही आहे आरती आमच्या कालंका माता देवीची. यानंतर आपण आता इथे दर्शन घेऊया. बघा दर्शन घेता. इथे आमच्या आत्या बसलेल्या आहे. आत्या इथे घटाचे जे पूर्ण ओटी वगैरे आहे त्याची पूजा करत आहे. इथे आता घट बसणं सुरू झालेलं आहे. हे आमचे मामाजी. मामाजी मंदिराची पुजारी आहे ते आमचे मामाजी. आता इथे पूर्ण देवीची पूजा आपण पूर्ण साज तयार करून ठेवलेला आहे. आणि आता थोड्याच वेळात आपण आरती वगैरे करून सांडपूजा करून देवीला आरती करूया. असा सुंदर आमचे महाशय. बघा सगळ्या देवांना शेंदूर लावलेला आहे त्यांनी. महाशय इकडे बघा आमचे. आमचा किंग आहे हा ओजस. ओजस दादा हाय. से हाय. राम 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 राम. फक्त डोक्याला हात नको लावून देऊ. बघा हा आमचा एक असा परिवाराचा परिसर आहे. आणि आमची ही कुलदेवी. कशी वाटली ही कुलदेवी नक्की सांगा कमेंट करून. जय. सर्वजण आरतीला हजर राहावे. थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होत आहे. बोलो कालंका माता की जय. ज्वालेतून आली तूच जगन्माता. भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. ऐकू पाकरी तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी.
अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. सरस्वती महालक्ष्मी काली तीनों की तू प्यारी, गुफा के अंदर तेरा मंदिर तेरी महिमा न्यारी, शिव की जटा से निकली. सरस्वती महालक्ष्मी काली तीनों की तू प्यारी, गुफा के अंदर तेरा मंदिर तेरी महिमा न्यारी, शिव की जटा से निकली. सरस्वती महालक्ष्मी काली तीनों की तू प्यारी, गुफा के अंदर तेरा मंदिर तेरी महिमा न्यारी, शिव की जटा से निकली. लिंबाचं झाड आहे ते साक्षात असे देवीचे डोळे आणि असं पूर्ण तेजस्वी रूपाचा असं चेहरा तयार झालेला आहे. हे झाड अगदी खूप जुनं झाड आहे आणि याच्यामध्ये देवीची मूर्त स्थापन झालेली आहे. हा एक सुंदर असा देवीचा घट इथे बसलेला आहे. चैत्र कालंका माता देवस्थान एकादशी आज आणि आज महोदयावरून आता 3 घटाची किलोमीटर सांगता अंतरावर आहे आणि इथे भाविक भक्तांची खूप दूरदूरून गर्दी झालेली असते. चैत्र पौर्णिमेला अतिशय दूरदूरून लोक येत असतात दर्शनासाठी.